विज्ञान भाग 2 मध्ये पर्यावरण व्यवस्थापन एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट असं एक चॅप्टर होतं आणि ते चॅप्टर शिकवताना मी त्यांना एक स्टोरी पार्ट असं सांगितलं की आता आपण सर्वांना किंवा आत्ताचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा ती स्टोरी चांगल्यापैकी, कारण जसं जेव्हा मुलं कुटुंबातून शिकतात त्यावेळेस पहिली स्टोरी सांगितली जाते कावळ्याचं घर, चिमणी, कावळ्याचं घर शेणाचं, चिमणीचं घर, कावळ्याचं घर शेणाचं असतं, चिमणीचं घर मेणाचं असतं. खूप पाऊस येतो आणि पावसामध्ये कावळ्याचं घर वाहून जातं. कावळा बिचारा ओला होतो, चिमणीच्या घरी जातो, दार फटवतो. पण त्यावेळी त्या चिमण्याने आत्ता कुठेतरी तो प्रश्न उभा केला की असं काहीच झालं नाही, कावळ्याने आमचं घर फुटावलं नाही, आम्ही त्याला घरात घेतलं नाही, विनाकारण आम्हाला काय केलं गेलं, बदनाम केलं गेलं. पण आज उलट मी त्यांना सांगितलं की हीच परिस्थिती आज उलट वेगळी झालेली आहे की जे कावळ्याचं घर आहे, जे मेणाचं घर आहे, पूर्वी कावळ्याचं मेणाचं घर कावळ्याचं शेणाचं घर होऊन गेलं होतं, चिमणीचं मेणाचं घर सुरक्षित राहिलं होतं. परंतु आज परिस्थिती उलट झाली. आज चिमणीचं मेणाचं घर मेट होतंय आणि जे कावळ्याचं शेणाचं घर होतं ते मात्र आज कुठंतरी काय होतंय, सुरक्षित होतंय, सुरक्षित दिसतंय. याच्यातनं बायोटिक अबायोटिक आणि दुसरं की ग्लोबल वॉर्मिंग, की जी जागतिक जे तापमान आहे ते पोल्युशन, या सगळ्या कन्सेप्ट आपण त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना समजून सांगू शकतो. धन्यवाद.